नमस्कार मित्रांनो, मोबाईल मॅजिक गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला आज Asus ZenFone Max Pro M1 या मोबाईलमध्ये जे पाय अपडेट आहे ते मिळणारे जे पाय अपडेट आहे ते नक्की कधी मिळणार, त्याच्यामध्ये नवीन फीचर्स काय ॲड झालेले आहेत आणि हे अपडेट स्टेबल अपडेट येणार का बीटा अपडेट आपल्याला मिळणार याबाबतची मी माहिती या व्हिडिओद्वारे आज तुम्हाला सांगणार आहे. मी गेल्या 6-7 महिन्यापासून हा मोबाईल यूज करतो आहे. कंपनीने जशा प्रकारचा दावा केला होता की या मोबाईलमध्ये आम्ही जे इम्प्रूव्हमेंट देखील करू आणि वेळेनुसार अपडेट देखील प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत कंपनीकडून आणि त्या अपडेटच्या दरम्यान बग्स देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. याच्यामधलं महत्त्वाचं जे दावा कंपनीने केला होता की 2019च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये आम्ही या मोबाईलमध्ये अँड्रॉइड पाय हे जे महत्त्वाचं जे अपडेट आहे ते आपण सर्वजण वाट पाहता त्या अपडेटची, ते अपडेट ते आम्ही प्रोव्हाइड करू. परंतु आता फेब्रुवारीचा एंड देखील होत आलेला आहे. लास्ट वीकमध्ये आपण सध्या आहोत, तरी देखील कंपनीने जे पाय अपडेट आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड केलेले नाही. ज्या प्रकारे Asus ZenFone Max Pro M2 हा जो सेकंड सिरीजचा जो मोबाईल आहे Asusचा, त्याच्यामध्ये कंपनीने दावा केला होता की आम्ही याचं जे अपडेट आहे जानेवारी आणि डिसेंबरमध्ये येऊ. जेव्हा कंपनी अशा प्रकारचा दावा करते तेव्हा कंपनीबद्दल जी विश्वासार्हता आहे ती कमी होत चाललेली. कारण जानेवारीमध्ये ते अपडेट जानेवारीच्या मिडलमध्ये आणि एंडमध्ये M2मध्ये देखील अपडेट देणार होते, परंतु ते अपडेट आपल्याला फेब्रुवारीमध्ये त्याच्यामध्ये पाहायला मिळालं. आणि हे जे अपडेट होतं ते बीटा स्वरूपाचं आहे. त्याच्यामध्ये नवीन फीचर्स कंपनीने कोणत्याही प्रकारचे प्रोव्हाइड केले नाहीत आणि बग्स देखील पाहायला मिळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे Max Pro M1 याचं अपडेट आपल्याला अँड्रॉइड पायचं अपडेट कधी मिळेल याबाबत मी आज कस्टमर केअरशी बोललो आणि त्यांना याबाबतचं विचारलं की आता फेब्रुवारी देखील एंड होत चाललेला आहे. 1-2 दिवसामध्ये फेब्रुवारी एंड होईल आणि जे आपण अँड्रॉइड पाय अपडेट देणार आहात ते कधीपर्यंत मिळणार आहे. तर कंपनीकडून कस्टमर केअरकडून मला सांगण्यात आलं की या संबंधीचं जे पाय अपडेट आहे ते आपल्याला 1-2 दिवसामध्ये म्हणजे 28 फेब्रुवारीच्या आतमध्ये, आज 26 तारीख आहे आणि 1-2 दिवस 27-28 ह्या 2 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये कधी ही तुम्हाला याचं अपडेट मिळू शकतं. तर त्यांना मी विचारलं की पाय अपडेट हे जे बीटा स्वरूपाचं अपडेट मिळेल का स्टेबल स्वरूपाचं मिळेल. तर त्या कंपनीकडून देखील सांगण्यात आलं की स्टेबल स्वरूपाचं अपडेट आपल्याला प्रोव्हाइड केलं जाईल. इम्प्रूव्हमेंट याच्यामध्ये ज्या कॅमेऱ्याचं इम्प्रूव्हमेंट आहे आणि इतर जे इम्प्रूव्हमेंट्स आहेत, जे नवीन फीचर्स त्याच्यामध्ये ॲड करण्यात येणार आहे. कॅमेरा टू AP आहे ते फीचर कंपनीकडून या अपडेटच्या द्वारे ॲड करण्यात येणार आहे. त्यामुळे हा जो मोबाईल आहे सुपर मोबाईल होऊ शकतो जर कंपनीने व्यवस्थितरित्या हे जे अपडेट प्रोव्हाइड केलं आणि नवीन फीचर्स त्याच्यामध्ये जर कॉल रेकॉर्डिंगचं जरी फीचर्स कंपनीने प्रोव्हाइड केलं तर नक्कीच अनेक कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन वाढू शकतं आहे. त्यामुळे कंपनी अपडेट कधी देते आणि त्याच्यामध्ये कोणकोणते इम्प्रूव्हमेंट्स करणार आहात ते केले जाईल याबाबत अनेक जणांना उत्सुकता आहे. आणि यूट्यूबवर देखील अशा प्रकारचे फेक्स व्हिडिओ बनवले जातात, त्याद्वारे अशी माहिती दिली जाते की हे अपडेट फॉरेन कंट्रीमध्ये जसं की इंडोनेशियामध्ये अपडेट रिलीज करण्यात आलेले आहे. परंतु हे सर्व जे फेक व्हिडिओ आहे याबाबत मी देखील कस्टमर केअरशी बोललो, तेव्हा कस्टमर केअरने मला सांगितलं की अशा प्रकारचं कुठेही अपडेट आम्ही रिलीज केलेलं नाही आणि याच्या अपडेटची माहिती आपल्याला मिळून जाईल 1-2 दिवसामध्ये. आपल्याला हे अपडेट या फेब्रुवारीमध्येच म्हणजे 1-2 दिवसामध्ये आपल्याला प्रोव्हाइड होईल. त्याच्यामुळे जे इतर जे यूट्यूबर्स जे आहे ते फेक व्हिडिओ बनवतात आणि त्यात फेक व्हिडिओज बनवून आपले लाईक्स आणि सबस्क्राईब वाढण्याचा प्रयत्न करतात. अशा कोणत्याही व्हिडिओवरती आपण विश्वास ठेवू नये. आणि आपल्या माहितीस्तव मी या व्हिडिओच्या एंडिंगला कस्टमर केअरशी मी आज काय बोललो या संबंधीचा कॉल रेकॉर्डिंग देखील प्रोव्हाइड करत आहे. मित्रांनो, या चॅनलद्वारे आपल्याला अनेक प्रकारची टेक्निकल माहिती आपल्याला मिळणार आहे. तर या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी विसरू नका. तो अगर बैटरी का इशू उसके बाद से बड़ा है तो आप एक बार अपडेट तक का वेट कर लीजिए. पाई अपडेट के साथ ऑलमोस्ट आपको ये इशू सॉल्व हो जाना चाहिए. अच्छा सर. और एक हाँ, एक वायरल हो रहा है कि यूट्यूब पे भी बहुत सारे वीडियो देखे कि उसमें पाई अपडेट का जो बोल रहे आज के अपडेट रिलीज हो गया इंडोनेशिया में वगैरह, ये सच है क्या सर? नहीं सर, अभी आपका केवल इंडिया के लिए भी ऐसा कोई अपडेट नहीं है. और अगर पाई अपडेट के लिए इंडोनेशिया में आपको बताया गया तो इंडोनेशिया में तो आपके वैसे देखा है तो ZenFone के 5G में भी आ चुका है पाई अपडेट तो ऑलरेडी पहले से.
लेकिन मैक्स प्रो M1 की रिगार्डिंग जो इन्फॉर्मेशन है उसके रिगार्डिंग अभी कोई आपको पाई अपडेट नहीं मिला है। एसूस के Zenfone मैक्स प्रो M1 किसी भी डिवाइस में नहीं मिला है। 28 को मिलेगा, 28 को। हाँ 28 तक मिल जाएगा। मे भी पॉसिबल चांसेस है कि आज कल या परसों 3 दिन में कभी मिल सकता है आपको। ठीक है सर। तो आप वेट कर लीजिएगा 28 तक का। और ओके। इसके अलावा बताना चाहता हूँ कि अगर आप और भी कोई इन्फॉर्मेशन